सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तपसां राशिन्नाशयति विघ्नानां ध्यायेन्नित्यमपुरवदेशललितां कन्दर्पलावण्यदां देवीयं देवगणैरुपास्य चरणां कारुण्यरत्नाकरां लीला विग्रहणीं विराजितभुजां सच्चन्द्रहासादिभिर्भक्तानन्दविधायिनीं प्रभुदितां नित्योत्सवां रेणुकां जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद भगवान की जय राजाधिराज प्रभु त्र्यंबकेश्वर भगवान की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव श्री अयोध्या धाम की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री प्राणनाथ हनुमान भगवान की जय हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की इंदीवरेन्द्रमणि सुंदर मिंदिरेशम मन्दीकृतेन्द्रलिविवृन्दमनन्तवीर्यं मन्दस्मितप्रसरनन्दितलोकवृन्दं वन्दे दिनेन्द्रकुलनन्दन रामचन्द्रम् आपदामपहर्तारं दातारं
सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पूरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतम् अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजमनुकृशाणुं ज्ञानिनां नगरगण्यं सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा। सगळ्यांनी म्हणायचंय ओम हरये नमः ओम हरये नमः ओम हरये नमः। आजचा कथा प्रसंग चौधरी काका देतात। क्या बात है काकू पण गोडकोनी भैया आहे आनंदाची गोष्ट। असो कलियुगामध्ये सर्वोत्कृष्ट सांगितली आहे रामकथा गंगा। रामाच्या कथेला गंगा शब्द वापरला। कोण आहे हो गंगा? ज्यावेळेस भगवान वामनांनी, नीट ऐका हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, ज्यावेळेस भगवंत श्रीकृष्ण पूर्ण परब्रह्म नारायण वामन अवतार घेतले झाले त्यावेळेस बलिराजाकडनं 3 पावलं जमीन मागितली। पहिल्या पावलामध्ये भूलो भुवालो स्वहालो महालो जनालो तपहालो आणि सत्यलोकापर्यंत पाऊल जाऊन पडलं। आज सत्यलोकामध्ये राहणाऱ्या ब्रह्मदेवांना फार आनंद झाला की माझ्या सत्यलोकामध्ये साक्षात श्री पूर्ण परब्रह्म नारायण सच्चिदानंद घन वामनांनी पाऊल ठेवलं, चरण ठेवलं। काय महत्व आहे चरणाचं? तर भगवंताची अत्यंत प्रिय असणारी लक्ष्मी, या लक्ष्मीचे काही प्रकार आहेत। लक्ष्मी म्हणजे धन असं समजण्याचं कारण नाही। धन ही लक्ष्मीच आहे, पण तेवढीच लक्ष्मी असं काही समजण्याचं कारण नाही। लक्ष्मीचे प्रकार सांगितले। शुद्ध लक्ष्मी, मोक्ष लक्ष्मी, जय लक्ष्मी सरस्वती, श्रीयर लक्ष्मीर वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा। तर या लक्ष्मीमध्ये असलेली कृपा नावाची लक्ष्मी, कुठली लक्ष्मी? ही भगवंताच्या चरणामध्ये वास करते। आणि या जगात सगळ्यात मोठं जर काही असेल तर ती भगवंतांची कृपा। या जगतात नारायण खूप मोठा आहे, पण नारायणापेक्षा नारायणाची कृपा फार मोठी आहे। आणि ती कृपा नावाची लक्ष्मी भगवंतांच्या चरणामध्ये वास्तव्य करते। हे जाणून ब्रह्मदेवांनी आपलं ब्रह्मकमंडल उचललं आणि ते ब्रह्मकमंडलू नारायणाच्या चरणावरती धरून याचा अभिषेक सुरू केला। ब्रह्मदेवाने मंत्र म्हणला त्रीणि पदाद्विजकरणे
विष्णुर्गोपालाभ्यः अतो धर्मानि धारयन्. आता हा कमंडलू काही संकेत दीक्षित नावाच्या ब्राह्मणाचा नव्हता. हा कमंडलू कोणाचा होता? ब्रह्मदेवाचा. त्याला म्हटलेले ब्रह्मकटाह. नारायण भगवंत ज्या क्षीर समुद्रामध्ये शयन करतात त्या समुद्रातलं पाणी त्या कमंडलू मध्ये सामावलेलं आहे. आणि असा तो जलाचा वेग नारायणाच्या पायावर सोडला. पायावरनं ते चरणामृत धरणीकडे येऊ लागलं. आता ही पृथ्वी पाण्यात बुडून जाते की काय अशी अवस्था तयार झाली. यावेळेस वैष्णवानां यथा शंभू साक्षात शिवशंकर प्रकट झाले आणि त्यांनी नारायणाचं चरणाचं तीर्थ आपल्या डोक्यावरती धारण केलं. आपण भगवंतांचं तीर्थ डोक्याला लावतो की नाही? असं घेतल्यानंतर असं लावतो. त्या शंकरांनी ते तीर्थ डोक्यावरती धारण केलं. तिचं नाव गंगा. म्हणून गंगेचं पहिलं नाव आहे विष्णुपादाब्ज संभूता. विष्णूच्या पायापासून निर्माण झाली. ही गंगा शंकरांनी आपल्या जटेमध्ये महत्वाचा शब्द पूर्ण धारण केली. किती धारण केली? पूर्ण. पूर्ण हा शब्द फार महत्वाचा आहे. सगळी गंगा शंकरांच्या जटेमध्ये आहे. पण सत्य लोकांमध्ये आमच्या त्र्यंबकेश्वर क्षेत्री गौतम ऋषींच्या हातून गोहत्येचं पातक झालं. त्या पातकापासून निवृत्त होण्यासाठी गौतम ऋषींनी शंकरांकडे गंगेची मागणी केली. तपश्चर्या केली. शंकर प्रसन्न झाले. शंकरांनी गौतमांना गंगा दिली. पण किती दिली? आपल्याकडे जे असतं ते पूर्ण देतो का आपण? गौतम ऋषींना शंकरांनी 1/4 गंगा दिली. 25%. ती गंगा त्र्यंबकेश्वरहून वाहू लागली. तिचं नाव गौतमी गंगा. काय नाव? आपण सांगितलं पाहिजे तुम्हाला. गौतम ऋषींनी त्या गौतमी गंगेत स्नान केलं. पण ऋषी मुनी होते त्यांनी सांगितलं अहो म्हणे ती गाय मेली आहे. तिचं पातक तुम्हाला होतं. त्या पातकातनं तुम्ही मुक्त झाले गंगेत स्नान करून. हे आम्ही कसं म्हणावं? याचा पुरावा सांगा. म्हणून ती गंगा गौतमांपासून पुढे गेली. संस्कृत मध्ये गाईला म्हणतात गो, प्रेताला म्हणतात अध, आणि त्याच्यावरून वाहिली म्हणून तिला म्हणतात वरी. म्हणून त्या गंगेचं नाव झालं गंगा गोदावरी माता की जय. गो गाय, अध प्रेत, आणि त्याच्यावरून वाहणारी गंगा नदी त्या गायीच्या प्रेतावरनं वाहिली. गाय जिवंत झाली. पण आमच्या त्र्यंबकेश्वरून वाहणारी गंगा गोदावरी गंगा, गौतमी गंगा ही फक्त 1/4 गंगा. किती? सत्ययुग संपलं. त्रेतायुग सुरू झालं. कपिल मुनींच्या शापाने. फार सुंदर कथा आहे. सकल पुत्र अंशुमान, अंशुमान पुत्र दिलीप, दिलीप पुत्र भगीरथ यांनी आता 4 पिढ्या तपश्चर्या केल्या. सकल पुत्रांना जीवदान द्यायचं म्हणून शंकरांकडनं परत नदीची अपेक्षा केली, गंगेची अपेक्षा केली. शंकरांनी 1/4 गंगा भगीरथाला दिली. ती पृथ्वीवरती गंगोत्री या क्षेत्रावरती प्रकट झाली. ती वाहू लागली. तिचं नाव भागीरथी गंगा. कुठली गंगा? पहिली गंगा कुठली? गौतमी गंगा. दुसरी भागीरथी गंगा. त्रेतायुग संपलं. द्वापर युग सुरू झालं. या पृथ्वीवरती खूप दुष्काळ पडला.
संत सज्जनांना भोजनासाठी अन्न मिळेना, त्यांनी नारायणाची प्रार्थना केली. नारायणांनी शंकरांना सांगितलं की शंकरा, गंगा यांना दे पृथ्वीवरती जलवर्षाव. ऋषी मुनींच्या सांगण्यावरून द्वापर युगात शंकरांनी ऋषींना गंगा दिली. पण ती गंगा प्रगट झाल्यानंतर गंगेचा वेग ऋषी मुनींना धारण करता आला नाही, म्हणून ती गंगा सरळ पाताळामध्ये गेली. श्रीशैल्यम क्षेत्री आजही तिला पाताळ गंगा असं म्हणतात. पण शंकरांकडची 3/4 गंगा संपली. पाऊण भाग संपला, 75 पैसे संपले. आलं कलियुग. कलियुगाच्या प्रारंभाला महर्षी वेदव्यासांनी शंकरांकडून कलियुगातल्या जीवांच्या उद्धारासाठी गंगा मागितली. शंकरांनी सांगितलं अजिबात देणार नाही. सगळीच गंगा तुम्हाला दिली तर मी काय करू? मला गंगाधर कोण म्हणे? गंगाधर महाराज, मला गंगाधर कोण म्हणे? मग कलियुगातल्या जीवांचा उद्धार कसा होणार? शंकरांचं वैशिष्ट्य आहे. व्याघ्रांबरपणिवरदर सुंदर वदनहारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुल टिळकराम दासानंतरी. शतकोटीचं बीज राम नाम मुखात बाहेर काढलं आणि त्या रामनामाची गंगा पृथ्वीवरती आली. कलियुगातल्या जीवाचा उद्धार रामाच्या नावाने होईल. कलियुगातल्या जीवाचा उद्धार रामाच्या कथेमुळे होईल. कलियुगातल्या जीवाचा उद्धार रामाच्या चिंतनाने होईल असं शंकरांनी सांगितलं. म्हणून कलियुगातली सर्वश्रेष्ठ गंगा कुठली? रामकथा गंगा. आणि या रामकथा गंगेचं श्रवण करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे जण या परमपवित्र अशा मोक्षपुरी असणाऱ्या, शरयूच्या तीरावरती असणाऱ्या, साक्षात हनुमंत जिथे कायम वास्तव्य करतात अशा परमपवित्र अयोध्या क्षेत्री आलेलो आहोत. पुण्य पवित्र असा पुरुषोत्तम मास असतो. पुरुषोत्तम शब्दाची व्याख्या काय? पुरुषाणाम उत्तम पुरुषः पुरुषोत्तम, जो सगळ्या पुरुषांमधला उत्तम पुरुष, त्याचं नाव पुरुषोत्तम. तो कोण आहे? म्हणे तो नारायण. त्या नारायणाचा हा पुरुषोत्तम मास. सगळं एकत्र आलंय. कलियुगातली रामकथा, सर्वश्रेष्ठ असलेलं अयोध्या क्षेत्र, शरयू नदीचं तीर आणि पुरुषोत्तम मास, या 3 गोष्टींचा आपण आपल्या उद्धारासाठी उपयोग करून घेऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि तुम्हाला स्वानुभव सांगतो, हा अयोध्येचा राम खूप दयाळू आहे. माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य खेडेगावात राहणाऱ्या, माझ्या घरी तुम्ही आले असाल तर माझं घर गल्लीतल्या गल्लीत आहे. मी गल्लीतही राहत नाही. कुठे राहतो? गल्लीतल्या गल्लीत, कोपऱ्यात. माझं घर सापडत नाही. आमच्या घरासमोरून वरात गेली तरी समजत नाही, कोणाचं मयत गेलं तरी समजत नाही, गावात काय घडतं समजत नाही. पुढे कोणी नसतं, मागे कोणी नसतं. अशा गल्लीत त्या गल्लीत राहणाऱ्या ब्राह्मणाला 7100 लोकांमध्ये त्यांनी प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण दिलं. किती दयाळू बघा. हा राम शोधून काढतो सगळे. हा दयाळू आहे, अत्यंत दयाळू. याच्यासारखा कनवाळू कोणीही नाही. अशा त्या कनवाळू रामाच्या चरणी आज आपली रामकथा आपण सादर करूया. काल आपण कथा ऐकली की महर्षी वाल्मिकांनी
ही रामकथा, वाल्मिकी रामायण कथा स्वहस्ते लिखित केली आणि ती लवकुशांना शिकवली. लवकुश ती कथा सांगण्यासाठी अयोध्येमध्ये आले. आज पुढची कथा. लवकुशांनी सांगितलं, भगवंत पृथ्वीवरती का अवतार घेतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत संभवामी, या पृथ्वीवरती संभव होता. आता नारायण इथे आहे का? असंभव आहे, पण कधी कधी ते संभव होता. संभव व्हायला 3 कारण सांगितले. परित्राणाय साधूनां, सज्जनांचं रक्षण, विनाशाय च दुष्कृतां, दुर्जनांचा नाश, आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना. या 3 गोष्टींसाठी पृथ्वीवरती भगवंत अवतरित होतो. याला इंग्लिश मध्ये प्रायोरिटी म्हणतात. प्राधान्यक्रमाने भगवंत जन्माला काय येतो तर पहिलं काम आहे परित्राणाय साधूनां, सज्जनांचं रक्षण करणं. दुसरं आहे विनाशाय च दुष्कृतां. तिसरं काम आहे धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना. हे प्राधान्यक्रमाने काम आहे. मी अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी आलोय, पण पहिलं काम आहे कथा सांगणे. मी सकाळी उठून रामाच्या मंदिरात जाऊन बसतो 10 पर्यंत, चालेल का? मला प्राधान्यक्रम ठेवावा लागेल की पहिल्यांदा काम काय? कथा. कथा झाल्यानंतर मग रामाचं दर्शन, आणि ज्या दिवशी जमेल त्या दिवशी शरीरचं स्नान. हा प्राधान्यक्रम आहे. मी अयोध्येला येऊन माझ्या मनासारखं वागू लागलो तर चालेल का? सकाळी उठून गायब झालो, 10 वाजले 11 वाजले, गुरुजी कुठे आलो, मंदिरात, चालेल का? मंदिराचे म्हणजे काही वाईट ठिकाणी नाही, पण माझा प्राधान्यक्रम चुकला. भगवंत प्राधान्यक्रम देतात. सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश, आणि धर्माची संस्थापना. मग सज्जनांना रक्षण करावं असं पृथ्वीवरती कोण त्यांना त्रास देत होतं? म्हणून वाल्मिकी रामायणाची सुरुवात झाली रावणाच्या कथेपासून. कोणापासून? म्हणजे रामकथा ही रावण कथेपासून सुरू होते. कारण रावणच जर समजला नाही तर आपल्याला राम समजणार कसा? रामायणातलं रावण हे पात्र फार समजून घेण्यासारखे. कोण होता रावण? तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ही सर्व पृथ्वी किंवा हे सर्व जगत ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. मग देवही ब्रह्मदेवापासून निर्माण झाले आणि दानवही ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. मग इकडची तिकडची चर्चा न करता ब्रह्मदेवांची संकल्प सृष्टी भागवतात मी अनेक वेळा तुम्हाला सांगितले. या संकल्प सृष्टीत 14 जण जन्माला आले. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, महर्षी पुलस्त्य, महर्षी पुलह, महर्षी कश्यप, महर्षी अत्रि, महर्षी भृगु, महर्षी अंगिरा, महर्षी क्रतु, महर्षी दक्ष, महर्षी कर्दम, महर्षी नारद. या सर्व ऋषींमध्ये एक ऋषी होते, त्यांचं नाव महर्षी पुलस्त्य. काय नाव? पुलस्त्य ऋषी. आणि या पुलस्त्य ऋषींचा पुत्र आहे, त्याचं नाव विश्रवस. काय नाव? विश्रवसः. विशेषः श्रवसः यस्य स विश्रवसः. हा विश्रवस नावाचा पुलस्त्य ऋषींचा ब्राह्मण पुत्र हा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण होता. हा सामान्य ब्राह्मण नव्हता. कसा होता हा ब्राह्मण? म्हणे वेदशास्त्रार्थ कोविदा. हा
विश्रवस अत्यंत विद्वान वेदशास्त्रांचा ज्ञाता होता. पुराण कुशलः पुराण सांगण्यात पटाईत होता. धर्मशास्त्राचा वेत्ता होता. पण अजून ब्रह्मचारी होता. काय होता? ब्रह्मचारी. लग्न झालेलं नव्हतं. तरुण मुलगा होता. एक दिवस हा स्नान संध्या पूजा वैष्णदेव तर्पण करत होता. ब्राह्मणाचं शरीर, गोरा गोटा मुलगा, तरुण, अजून विवाह झालेला नाही, संध्या करतोय, सूर्यनारायणाला अर्घ्य देतोय आणि अर्घ्य देताना द्वितीय विवभास्करः, तो आकाशातला सूर्यासारखा जणू दुसरा सूर्य भासू लागला. पण अचानक जिथे हा संध्या करत होता तिथे सुमाली नावाच्या राक्षसाची कन्या, तिचं नाव कैकसी, काय नाव? ती आली आणि ती या ब्राह्मणावरती अनुरक्त झाली. तिला फार आवडला ब्राह्मण. ती त्याची संध्या होईपर्यंत बाजूला बसली दगडावर. संध्या संपन्न झाली. तो ब्राह्मण उठला, आपलं आसन गुंडाळलं, कमंडलू हातात घेतलं, निघाला. इतक्यात ती कैकसी समोर आली. ब्राह्मणाला नमस्कार करू लागली. नमस्कार केला. कोणी कोणाला तर आनंद होतो, मला नमस्कार केला. या ब्राह्मणालाही आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात त्याने आशीर्वाद दिला. कल्याणमस्तु. काय आशीर्वाद दिला? कल्याणमस्तु म्हणता क्षणी ती कन्या रडू लागली. त्या ब्राह्मणाने विचारलं, लागत ताई, मी तुला काही वावगं बोललो का? तुला काही चुकीचं बोललो का? तुझा आत्मा होईल असं काही बोललो का? की रडत रडत फक्त मागे नाही सांगते, फक्त नाही सांगते. पण तिने सांगितलं म्हणे, हे ब्राह्मण देवा, तुम्ही कल्याण वस्तू का म्हणाला? म्हणे काय झालं त्याच्यात? कल्याण वस्तू हा फार छान आशीर्वाद. तिने सांगितलं, महाराज, अहम विवाह कांक्षया, मी विवाहाची इच्छा केलेली कन्या. पण तुम्ही माझं हे रूप बघतात का? दोन दात पुढे, अकट विकट माझा चेहरा, रंगाने काळी, मी राक्षसी आहे. कोणी माझ्याशी विवाह करायला तयार नाही. खूप दिवस झाले विवाहाची इच्छा मनात आहे, विवाह होत नाही. म्हणून मला स्वतःच अकल्याण झाल्यासारखं वाटतं. हे ब्राह्मण देवा, तुम्ही एवी तेवी मला कल्याण वस्तू म्हणालेले आहातच. तर आता हे कल्याण तुम्हीच करा. माझ्याशी काय करा? विवाह करा. तो ब्राह्मण मोठ्या धर्म संकटात सापडला. तो म्हणतो, अरे ताई, मी ब्राह्मण, तू राक्षसी. आपला विवाह शास्त्राने निषिद्ध ठरवला. तुम्हाला समजावं म्हणून सांगतो, याला म्हणायचं इंटरकास्ट विवाह. तुझी जात निराळी, माझी जात निराळी, तुझी जीवन जगण्याची पद्धती निराळी, माझी जीवन जगण्याची पद्धती निराळी, तुझे देशाचार कुलाचार वेगळे, माझे देशाचार कुलाचार वेगळे, जीवनाकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन निराळा, माझा दृष्टिकोन निराळा, आपला विवाह कसा होईल? त्या कन्येने सुंदर उत्तर दिलं महाराज. ती म्हणतीये, महाराज, तुम्ही जर माझ्याशी विवाह केला तर मी तुमच्या इच्छेत इच्छा मिळवणार नाही, तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. एका ब्राह्मणी स्त्री प्रमाणे मी तुमच्याशी वर्तन करेन. ती फारच हट्टाला पेटली. नाईलाजाने विश्रवस ऋषींना त्या कैकसी बरोबर विवाह करावा लागला. आणि त्या विवाहाचं फळ म्हणून त्या विश्रवस आणि कैकसीला 4 संतती झाली. पहिली संतती रावण, दुसरी संतती कुंभकर्ण, तिसरी संतती विभीषण आणि चौथी संतती शूर्पणखा. लक्षात ठेवा,
हे पुलस्त्य ऋषीचे वंशज आहेत. विश्रवस ऋषीचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाचे पणतू आहेत. आता शास्त्राचा एक सिद्धांत सांगतो, अत्यंत विज्ञाननिष्ठ सिद्धांत. या जगतात संतती कशी जन्माला येते? ती काही उगीच जन्माला येत नाही. ती आई वडिलांचे गुण घेऊन संतती जन्माला येते. 9वी जीवशास्त्र, 9वीच्या जीवशास्त्राच्या धड्यात स्वच्छ लिहिलेलं आहे की एक्स एक्स एकत्र झाले की मुलगी जन्माला येते. ऐकलं असेल ना? एक्स वाय एकत्र झाले की कोण जन्माला येतो? मुलगा जन्माला येतो. पण हे एक्स आणि वाय काय? तर जीवशास्त्राने फार सुंदर नाव दिलंय. मला ते फार आवडतं. गुणसूत्र. आई वडिलांचे गुण घेऊन संतती जन्माला येते. याला इंग्लिश मध्ये जीन्स काय म्हणतात? तुम्हाला सांगतो, या जगतात प्रत्येक गोष्टीला कार्य कारण भाव आहे. या जगतात उगीच काहीही घडत नाही. घडायचं म्हणून घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे कार्यही असतं आणि कारणही असतं. तुम्हाला मी सांगतो, मी माझं उदाहरण देतो, ते तुम्हालाही लागू होतं. तुमच्या समोर मी बसलेलो आहे. मी असा का दिसतो? मी असा का बसतो? मी असा का बोलतो? मी प्रवचन का करतो? याला कारण मी नाही. तुम्ही असे का दिसतात? तुम्ही असे का बसतात? तुम्ही असे का वागतात? तुम्ही असे का बोलतात? याला कारण तुम्ही नाही. मग कोण आहे? तर शास्त्राने सिद्धांत सांगितला, माझ्या तुमच्या शरीरामध्ये आपल्या घराण्यातले 21 पितर, 21 पूर्वज लपून बसले. प्रत्येकाच्या शरीरात किती जण आहेत? 21 जण आपापले गुण घेऊन बसले. म्हणजे कोण आहेत हे 21 जण? तर बारकाईने आहे का? प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक पुरुषाच्या जीवनामध्ये त्या स्त्री पुरुषाचा 3 जणांशी रक्ताचा संबंध मूळ स्वरूपात आहे. कुठल्या स्वरूपात? मूळ. मूळ स्वरूप म्हणजे काय? या 3 व्यक्ती आहेत म्हणून नाते आहेत आणि म्हणून नाते वाईट आहेत. हे 3 व्यक्तींचं नसते तर नाते नसते आणि नाते संबंध नसते. कोण येतो त्या 3 व्यक्ती? तर मी माझं सांगतो, ते तुम्हाला लागू आहे. सर्वात प्रथम मी माझ्या आईच्या उदरामध्ये 9 महिने राहिलो. आईशी माझा रक्ताचा थेट संबंध आहे. अर्थातच माझा आहे, अर्थातच तुमचा सुद्धा आहे. आईने थेट संबंध. पण आईच्या गर्भात मी कुठून आलो? म्हणे याला कारण माझ्या वडिलांचं बीज आहे. बीजारोपण झालं म्हणजे माझा रक्ताचा संबंध माझ्या आईसारखा माझ्या वडिलांबरोबर सुद्धा आहे. आई की नाही? मग काय होतं? तर आई वडिलांमुळे माझा जन्म होतो. पण जन्म झाल्यानंतर मी पूर्ण होत नाही. ज्या वेळेस माझा विवाह होतो, पुरुष असेल तर स्त्रीशी, स्त्री असेल तर पुरुषाशी, त्यावेळेस त्या स्त्री पुरुषाचा वेगळ्या प्रकाराने रक्ताचा संबंध येतो. तुम्ही समजू शकता. आणि मग एका अपूर्ण संततीचा जन्म होतो. संतती जन्माला येते पण ती अपूर्ण असते. परत तिचा विवाह होईल त्यावेळेस ती पूर्ण होईल. आता जन्माला कशी आली? अपूर्ण. मग अपूर्ण संततीला जन्म देण्यासाठी पत्नी किंवा पतीची गरज असते. असते की नाही?
आता हे तीन व्यक्ती आहेत, आई वडील पती किंवा आई वडील पत्नी. हे तीन माणसं आहेत म्हणून इतर नातेसंबंध. काका कोणामुळे सांगा, मामा कोणामुळे, आत्या कोणामुळे, मावशी कोणामुळे, सख्खा भाऊ कोणामुळे, सख्खी बहीण कोणामुळे, पुतण्या कोणामुळे, बादशा कोणामुळे, सासरे कोणामुळे, मेवणे कोणामुळे, मेवणा म्हणजे साला तुमच्या, साडू कोणामुळे. हे तीन व्यक्ती आहेत म्हणून नातेसंबंध. म्हणजे आई वडील पत्नी किंवा आई वडील पती. पण आश्चर्याची गोष्ट आहे, ज्यांच्याशी माझा रक्ताचा मूळ संबंध आहे ते तीन व्यक्ती तीन वेगवेगळ्या घरात जन्माला आले. आईने जन्म घेतलं ते घर निराळं, त्याला शास्त्रामध्ये म्हणतात मातृत्व. वडिलांनी जन्म घेतलं ते घर निराळं, त्याला म्हणायचं स्वकुल. आणि बायकोने किंवा पतीने जन्म घेतलं ते घर कुठलं तर म्हणे ते शिवशूल कुल, सासऱ्याचं घर. मग नीट ऐका, वडिलांच्या घरातल्या 7 पिढ्या, आईच्या घरातल्या 7 पिढ्या, बायकोच्या किंवा पतीच्या घरातल्या 7 पिढ्या, 7 7 7 21 पिढ्यांची गोळा बेरीज इज इक्वल टू माझी संतती. माझ्या संततीमध्ये किती जण होते? 21 जण. आणि याचं उत्तम उदाहरण, ज्या दिवशी पहिल्यांदा मधुमेह होतो, मला मधुमेह आहे हे पहिल्या दिवशी समजतं, त्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला मधुमेह आहे. म्हणजे कसं शक्य आहे डॉक्टर? मी रोज 5 किलोमीटर फिरायला जातो, व्यायाम करतो, उत्तम आहार घेतो, वेळी अवेळी खात नाही, बाहेरचं खाणं मला माहिती नाही, मी निसर्गाला विरोध करणारं काही करत नाही, मला मधुमेह झालाच कसा? डॉक्टर सरळ इग्नोर करतात. ते सांगतात तुमच्या आईला असेल. काय सांगतात? म्हटलं नाही हो. म्हणे मग वडिलांना असेल. म्हटलं नाही हो. डॉक्टर म्हणतात मग आईच्या घरात कोणाला असेल? म्हणतात की नाही, वडिलांच्या घरात कोणाला असेल. आणि 2 डॉक्टर आपल्या डायबिटीस बद्दल बोलताना चर्चा करतात फॅमिली हिस्ट्री. काय म्हणतात? लक्षात ठेवा, रक्तातले गुण मरतात मरत नाही. रक्तातले गुण हे विशेष असतात. तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या घरात सारेगम बघणी 7 हे 7 सूर तालात म्हणणारा सहज जन्माला येतो. आणि जरी जन्माला आला ताला सुद्धा तर तो जगप्रसिद्ध होतो का? की त्याची दखल जगाने घ्यावी. मी जग शब्द वापरला, अराउंड द वर्ल्ड. आपल्या 7 सुरांची दखल जगाने घ्यावी इतकी दैदिप्यमान संतती जन्माला येते का? एकही येत नाही. पण एका घरात बघा, पट्टीचे गायक किती जन्माला आले? लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, पूर्वाश्रमीच्या आशा मंगेशकर, मास्टर हृदयनाथ मंगेशकर, मास्टर निरानाथ मंगेशकर. एकेका घरात एवढे पट्टीचे गायक जन्माला कसे येतात याचं एका वाक्यात उत्तर आहे, रक्तात ते गुण. कशात ते गुण? तुम्हाला मी अशी 100 उदाहरणं दिली की रक्तात ते गुण कसे कार्य करतात. तुम्हाला एक कोड सोडून सांगतो. कोड. कल्पना करा, मी आणि माझी पत्नी, हे सत्य का गरुड पुराण सांगते, मी आणि माझी पत्नी दैव योगाने आम्हाला संतती झाली नाही. काय झाली नाही? संतती झाली नाही. काही नसेल तर शिकत आमच्या. तर उतार आयुष्यातले मी दत्तक पुत्र घेतो.
दत्तक माहिती आहे तुम्हाला? आता दत्तक पुत्र त्याच्यात माझ्या रक्ताचे गुण आहेत का? बायकोचे रक्ताचे गुण आहेत का? पण बघा, तो माझ्या मांडीवर दत्तक दिला, आता माझ्या घरात राहतो, माझ्या घरात खातो, माझ्या घरचं पितो, माझ्या घराचा उपभोग घेतो. आता गरुड पुराण सांगतं, माझं अन्न, माझं पाणी, माझं घर त्याने वापरलं, त्याला भाडं द्यावं लागतं. त्याचं कसं भाडं? तर त्याचा विवाह झाला की त्याला स्वतःची औरस संतती होते, त्याची त्याला. माझ्या दत्तक पुत्राला जो पुत्र झाला त्याचा विवाह झाला की त्याला औरस संतती होते. पण तिसऱ्या पिढीमध्ये माझ्या अन्न पाणी घराचं भाडं तयार होतं. तिसऱ्या पिढीत प्रायशः संतती होत नाही. आणि ऍटलीस्ट पुण्यवान घराणा असेल तर तिसऱ्या पिढीत संतती होते, पण चौथ्या पिढीत परत दत्तक घ्यावाच लागतो. तुम्ही डोळ्यासमोर आणा. हे शास्त्राचे सिद्धांत आहे, रक्तातले गुण आहे, समता संपत नाही. असो तर या विश्रवस ऋषी आणि कैकसी यांच्यापासून 4 संतती झाली. पहिला रावण, दुसरा कुंभकर्ण, तिसरा विभीषण आणि चौथी शूर्पणखा. डोळ्यासमोर आई वडिलांचे कोणी यांच्याकडे ऐकले? विश्रवस ऋषींचा आणि कैकसीचा प्रथम पुत्र रावण. हा रावण कसा आहे? तो सकाळी उठतो बऱ्या पहाटे 4 वाजता. 4 वाजता जागेने हे दैवी योग असणाऱ्या माणसाला शक्य. दैवी संपदा लागते 4 वाजता उठण्यासाठी. त्या समुद्रामध्ये स्नान करून, आळस नाही रावणाला, स्नान करून आपल्या राजवाड्यातल्या कमल सरोवरामध्ये येतो. 1000 कमलदल पुष्प तोडतो रावण. किती तोडतो? 1000. आपण कधी तगरीचे तरी 1000 फुलं तोडले का? हा रोज सहस्त्र कमल पुष्प तोडतो आणि शंकरांना अर्पण करतो. एवढी श्रेष्ठ तपश्चर्या, 1000 कमल पुष्प. एक दिवशीची घटना आहे. मोजताना काहीतरी कमी जास्त झालं. हा शंकरांची जशी विष्णू सहस्त्रनामावली आहे तशी शिव सहस्त्रनामावली म्हणून एक पुष्प शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करू लागला. 999 नावं झाले, एक फूल कमी पडलं. तर याने आसनावरती बसलेला आहे. आसन जर सोडलं फूल तोडण्यासाठी, सरोवरात अजून फूल आहे, पण आसनावरून उठून तोडावं लागेल. आणि आसनावरून तोडून फूल वाहण्यासाठी मी उठलो तर पूजा अभंग झाली. 999 फुलं वाहण्याची तपश्चर्या वाया गेली. एक फूल उचलून राहिलं तर त्या फक्त एका फुलाचं फळ मिळेल. 999 काय करते? वाया जाते, उठता येत नाही. पण दुसऱ्याला सांगावं फूल आणावं तर लक्षात ठेवा की शास्त्र सांगतोय दुसऱ्याने तोडलेलं फूल देवाला वाहू नये. पूजेचा फुलाचा मंत्रच आहे, माल्यादिनी सुगंधिनी मानत्या विधिवै प्रभो मया वृतानि. मी तोडले, मया वृत, मी तोडलेलं फूल पुष्पम प्रतिगृह्यताम्. जे 4 फुलं झाडं आपण लावली पाहिजे त्यावेळेस फुलं तोडण्याचा आपल्याला काय होतो? अधिकार मिळतो. त्यामुळे दुसऱ्याला सुद्धा फूल तोडून काय सांगता येत नाही. मग याने काय केलं? शस्त्र उचललं आणि आपलं शिर कमल शंकरांना अर्पण करायचं ठरवलं. म्हणून त्याने स्वतःच शिर कापलं, शंकरांना अर्पण केलं.
कारण 10 शिर होते की एक अर्पण. तुम्ही ही कथा सामान्य समजू नका महाराज. शिर अर्पण करणं ही फार मोठी गोष्ट. तुमच्या शरीरातल्या नखाचा छोटासा भाग जरी त्वचेला धरून तुटला तर 8 दिवस काय होतं माणसाला? नपुर्ड होतं की नाही? नपुर्डच म्हणतात तुमच्याकडे. तो मनुष्य दिवसभर असा असतो काय झालं तर एक छोटं नपुर्ड झालं तर नख तुटलं तर कापतं. इथे त्याने शिर कमल काढलं. असा रावण शिवभक्त होता. शंकरांना अर्पण केलेलं दूध, दही, तूप, मध, साखर पात्रामध्ये भरायचा. सर्व पूजा आटोपल्यानंतर ते पंचामृत तीर्थ प्यायचा. हे तीर्थ पेईपर्यंत त्याने अजून सकाळपासून पाणी सुद्धा पिलेलं नाही. सर्वप्रथम पिऊन पिऊन काय केलं? शंकरांचं तीर्थ. त्यावेळेस रावणाची पत्नी मंदोदरी भोजनाचं ताट नैवेद्य म्हणून घेऊन यायची. शंकरांना तो नैवेद्य अर्पण करायचा आणि तोच नैवेद्य जेवणाच्या वेळेस भक्षण करायचा. शिवनिर्मात्या शिवनैवेद्याशिवाय रावण काहीही खायचा नाही. शिवनैवेद्यच भक्षण करायचं. हा ब्राह्मण वेदांचा पठण करणारा ब्राह्मण होता. वेदांमध्ये काही ब्राह्मण हे दशग्रंथी असतात. 10 ग्रंथ त्यांनी लिहिलेले असतात. दशग्रंथी ब्राह्मण. तर रावण या जगातला पहिला दशग्रंथी ब्राह्मण होता. अहो प्रदोष असायचा की नाही? प्रदोष माहिती आहे तुम्हाला? द्वादशी त्रयोदशी युक्त जी तिथी असते तिला प्रदोष म्हणतात. हा संध्याकाळी प्रदोष समयाला पूजा कैलास पर्वतावर जाऊन करायचा. काही आपले वारकरी बांधव ते दर महिन्याच्या शुक्ल एकादशीला पंढरपूरला जातात. दर महिन्याची वारी असते. काही वारकरी करतात. या रावणाची कैलास पर्वताची वारी होती आणि महाराज शंकरांना याने एवढं वश करून घेतलं होतं की शंकर रावण सांगतील ते ऐकायचे. तुम्ही मला सांगा, हा रावण एवढा श्रेष्ठ होता, शिव नैवेद्य भक्षण करणारा होता, शिवाचं तीर्थ पिणारा होता. तोच रावण सकाळी एवढी देव पूजा करायचा, दुपारी दुसऱ्याची बायको पळवायचा. काय पळवायचा? म्हणजे रावणामध्ये गुण कसे आहेत? अर्धे गुण वडिलांचे आणि अर्धे गुण कोणाचे? आईचे. राक्षस कुळातले. बाजारात एक बिस्किटचा पुडा मिळतो, त्याचं नाव आहे 50-50. रावण कसा आहे? अर्धा विश्रवस ऋषी आणि अर्धी कैकसी. कुंभकर्णाचा जन्म विश्रवस ऋषी शयन करत असताना त्या कैकसीने त्यांच्याकडून प्रणयाराधन मागितलं, शय्यासुख मागितलं. तर विश्रवस ऋषींनी झोपेमध्ये त्या कैकसीच्या उदरामध्ये गर्भाधान केलं. परिणाम जो पुत्र जन्माला आला तो वडिलांवर पडला. त्यावेळेस काय मुद्रा होती त्यांची? निद्रेची झोप. म्हणून कुंभकर्ण झोप घेणारा ठरला आणि विभीषण मात्र पूर्ण वडिलांचं सत्वगुण प्रधान देह धारण करून आला. आणि शूर्पणखा कैकसीचा तमोगुण धारण करून आली. आता हे चारही जण जन्माला आल्यानंतर आजोबा विश्रवसांना मोठा आनंद झाला. आपलं पुलस्त्य ऋषींना फार मोठा आनंद झाला. त्यांनी सांगितलंय बघा, रावणा, कुंभकर्णा,
विभीषणा, आपलं घर ब्राह्मणाचं घर आहे. तपश्चर्या केल्याशिवाय या जगतात काहीही मिळत नाही. या जगात आयतं काही मिळत नाही आणि मिळालंच आयतं तर ते टिकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीच्या मागे काय असावं लागतं? तप असावं लागतं. तर तुम्ही तिघही जण तप करण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री जा. आणि शूर्पणखा तू स्त्री आहेस, तू कुठेही जाऊ नको. तू लंकेमध्ये जप कर. तर या चौघांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आमच्या रावणाने सांगितलं म्हणे, ब्रह्मदेवा मला अमरत्व द्या. काय द्या? कारण रावण हा महत्वाकांक्षी आहे. आईकडनं महत्वाकांक्षा आली आहे. त्याला ध्येय आहे, त्याला जगतावर राज्य करायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं, रावणा तुला अमरत्व द्यायला हरकत नाही, पण तू ज्याच्याकडे मागतोय तो स्वतः ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा काय नाही आहे? अमर नाही आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू आहे. फक्त एवढंच, ब्रह्मदेवाचं आयुष्य हे फार मोठं दीर्घायुष्य. ब्रह्मदेवाला एक कल्प आयुष्य. कधी वेळ प्रसंग आला तर तुम्हाला कल्प म्हणजे काय हे मी समजून सांगेन. आता एवढंच सांगतो, ब्रह्मदेव एक कल्प आयुष्याने घेतलंय. मग त्या रावणाने सांगितले म्हणे, मला एक काम करा, देवांकडून मृत्यू नको, दानवांकडून मृत्यू नको, यक्षांकडून मृत्यू नको आणि गंधर्वांकडून मृत्यू नको. 4 जणांचे नाव घेतले. देवाकडून नको, दानवांकडून नको, यक्षाकडून नको आणि गंधर्वांकडून नको. तो 2 जाती सांगायचे विसरला, नर आणि वानर. तो या 2 जातींकडे दुर्लक्ष करता झाला, विसरला का? तो काही वेडा नाही. तो नर आणि वानर या 2 नर जातींचा उल्लेख करत नाही. याला कारण त्याच्या दृष्टीने या 2 जाती त्याच्या खिचगणितही नव्हत्या. मला नर माणूस शकत नाही आणि वानर नाहीच नाही. आता आयुर्वेद एवढे वानर, पण खरं सांगा, आपण त्यांना खिचगणित धरलंय का? रावणाने धरलं नाही, फक्त त्याने वानराकडून नराला येतं. आता हा रावण बलिष्ठ झाला आणि हा बलिष्ठ झालेला रावण अत्याचार करू लागला. आता सर्वप्रथम त्याचा पहिला अत्याचार आहे का? रावण कुठे जायचा? लंकेमध्ये. ही लंका त्याची स्वतःची आहे का? म्हणे नाही, ही सुवर्ण लंका बनवली आहे कुबेराने. कोणी बनवली? एक दिवस रावणाला त्या लंकापतीचं वैशिष्ट्यपूर्ण असं स्वरूप समजलं. हा रावण लंकेमध्ये गेला, कुबेराला गदा घालू लागला. कुबेर विमानात बसून पडून जायला लागला. ते विमानात उतरवलं. लंका आणि विमान दोन्ही रावणाने केले. लंका सुद्धा रावणाची झाली. पुष्पक विमान कुबेराचं होतं, तेही कोणाचं झालं? रावणाचं झालं. मग ते कसं मिळवलंय त्याने? बलात्काराने, बलाचा परिणाम अत्याचाराने मिळवलं.